नमस्कार मित्रांनो, मी संदीप इरामकी, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भेटतोय एक आपल्या ग्रामीण भागातला एक तरुण लेखक, दिग्दर्शक, अभिनेता भाऊराव कराडे यांना, ज्यांनी राष्ट्रीय पारितोषिक चित्रपट दिलेला आहे खोडा, आणि अजून बरेच चित्रपट आहेत. त्यांच्याविषयी आज गप्पा मारतोय. भाऊराव, तुमचं आमच्या कला भ्रमंती कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. कला भ्रमंती खरं तर आपल्या सगळ्यांचाच एक भ्रमंतीचा भाग आहे. तर भाऊराव, तुम्ही या चित्रपट क्षेत्रामध्ये नक्की कसं आला? म्हणजे तुम्ही एक तर शिरूरचे, ग्रामीण भाग, शेतीवाडी, मग ह्यात येण्याचं नक्की धाडस कसं केलं? सिनेमाची आवड लहानपणापासून होती. म्हणजे अगदी शाळेत जात नव्हतो तेव्हापासून टीव्हीवर लागणारे सिनेमे, पहिली, दुसरीला, तिसरीला, चौथीला. तर त्यावेळेस कसं दर शुक्रवारी आणि शनिवारी हिंदी सिनेमा असायचा 9:15ला, हो. आणि मराठी सिनेमा असायचा रविवारचा 4 वाजता. हम्म, हम्म. तर ते 2-3 दिवस सिनेमा बघायचं हे ठरवलेलं असायचं. आमची गावातली सगळीच पोरं मग त्या एक तर सिनेमाच्या जाहिराती आधीच यायच्या, पुढच्या आठवड्यात कुठला सिनेमा असणार आहे, हो, हो. मग कोणता हिरो आहे. तर ती सगळी चर्चा आठवडाभर चालायची. मग ते सिनेमा बघायचा. गावात आमच्या एक टीव्ही होता, गावात एकच टीव्ही होता, ती सगळी जमायची. आणि ती जवळजवळ त्यावेळेस 20-25 लोक तरी टीव्ही बघायला एका ठिकाणी जमायची. हम्म. आणि मी ती आवड वाढत गेली सिनेमाची. पण ती त्यावेळेस फक्त सिनेमाची आवड होती, सिनेमा बघणं हीच आवड होती. त्याच्यानंतर जसं शाळेत पुढे वर्ग वाढत गेले तसे थोडी समज वाढत गेली, वाचन वाढत गेलं. म्हणजे वाचनाची आवड मला फार लवकर लागली. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मला माझ्या वडिलांपासून वाचनाची सवय लागली. कारण मी जसं पहिलीला गेलो तेव्हा घरात एक ग्रंथ असायचे ना, रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप, नवनाथ कथा, रामायण, हे सगळे ग्रंथ ते वडील वाचायचे. ते वाचले, ते मला ती सवय लागली. आणि मी 2री, 3रीला असताना हे जी पुस्तकं आहेत ती वाचली. मग ती अजून आवड वाढली. मग मी, आमची विद्याधाम म्हणून शाळा आहे शिरूरमधली, नामांकित शाळा आहे आमची. तर त्या शाळेत गेलो, तिथले ग्रंथपाल मला पुस्तकं द्यायचे. तर आठवड्यातून 1 तास असायचा पुस्तक बदलायचा, अवंतर वाचनाचा. तर ते आम्ही सगळेच विद्यार्थी लाईनीत पुस्तकं घ्यायचो. पण मला ती पुस्तकाची आवड एवढी वाढली ना, की मी दर आठवड्यातून 4-4, 5-5 पुस्तकं न्यायचो आणि मला ते सर द्यायचे. तर असं वाचनाची आवड वाढली. 7वी-8वी पर्यंत तर मी मृत्युंजय, छावा, युगंधर, फकीरा आणि जवळजवळ वि. स. खांडेकर, समग्र वि. स. खांडेकर वाचून सगळे संपवले होते. गोनी दांडेकरांच्या माचीवरला बुधा, पवना काठचा धोंडी, शितू, पडगवली, ही पुस्तकं 6वी-7वी पर्यंत, 8वी पर्यंत ही वाचून झाली होती. ती त्याची म्हणजे गमतीचं कारण असं होतं, ते जे बालभारतीचं पुस्तक यायचं त्याच्यात पुस्तक परिचय असायचा, लेखक परिचय असायचा. आणि त्या लेखक परिचय असल्यामुळे मी ते लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव हे ग्रंथपालांना सांगायचो ना, त्या सरांना, लायब्ररीला, तर त्यांना ते भारी वाटायचं. मग ते मला पुस्तक द्यायची. मग ही वाचनाची आवड अशी मी ती जोपासली. ती वाचनाची आवड वाढली. आणि मग 10वी पास झालो. आणि सिनेमाची आवड एकीकडं जबरदस्त होती. त्यावेळेस शिरूरमध्ये मी 5वी ते 10वी शिक्षण केलं. तर तिथं मिनी थिएटर होते. तर तिथं दर शनिवारी, रविवारी आम्ही सिनेमाला जायचो. कधी शाळा बुडून सिनेमा बघायचो. ₹2, ₹3 तिकीट, ₹5 तिकीट. तर ती सिनेमाची आवड तशी मी जोपासली. आणि 10वीला आल्यानंतर काय झालं, लोकमतचं एक पुरवणी यायची त्यावेळेस, मैत्र नावाची. त्या मैत्र पुरवणीला सिनेमाविषयी प्रचंड सगळं लिहून आलं होतं. म्हणजे FTI विषयी पुण्यातल्या. तर त्यात दिग्दर्शनाचा कोर्स, संगीत दिग्दर्शनाचा कोर्स, आर्ट डायरेक्शनचा कोर्स, स्क्रिप्ट प्ले रायटिंगचा कोर्स, सिनेमॅटोग्राफीचा कोर्स, हे सगळं लिहिलं होतं. आणि मी ते वाचलं. त्याच्या आधी माझा समज असा होता की सिनेमा बनवणं म्हणजे हे हिरो हिरोईनचं काम, म्हणजे त्यातले जे कलाकार आहेत ते सिनेमा बनवतात. आता तो समज असा पक्का होता आणि सगळ्यांचाच होता. म्हणजे सहज बोलायचं, कुणाचा पिक्चर आहे, अमिताभ बच्चनचा पिक्चर, कुणाचा अजय देवगणचा पिक्चर आहे, कुणाचा आहे सलमान खानचा पिक्चर आहे. पण त्याच्या मागे दिग्दर्शक नावाचा प्राणी आहे, महत्वाचा आहे, हे त्यावेळेस काय माहित नव्हतं. पण ती पुरवणीत जे लिहून आलं होतं त्यात मला कळलं की अरे, सिनेमा हे माध्यम दिग्दर्शकाचं आहे. आणि त्याच्यासाठी ही सगळे कलाकार, वेगवेगळे कलाकार एकत्र येतात, सगळ्या कलाप्रांतातले महारथी एकत्र येतात आणि सिनेमा नावाची एक चांगली कलाकृती घडते.
हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर हे मला कळलं आणि मी तेव्हा ठरवलं आयुष्यात, मला आयुष्यात फक्त सिनेमा दिग्दर्शक व्हायचं आहे. जर ते नाही झालं तर मी शेतकरी होणार. ह्या दोनच आयुष्यात दोनच पर्याय ठेवले. आणि मग 10वी झाल्यानंतर सुरू झालं. पण आता व्हायचं कसं? दिग्दर्शक व्हायचंय, डायरेक्टर व्हायचंय, सांगता येण्यासारखी गोष्ट नव्हती. बरोबर. आमच्या घरात जर सांगितलं असतं मला डायरेक्टर व्हायचं तर त्यांनी चपलाने हाणला असता. कारण डायरेक्टर म्हणजे आपल्याकडे गावाकडे कसं आहे, सोसायटीचा डायरेक्टर, कारखान्याचा डायरेक्टर, बँकेचा डायरेक्टर. अरे डायरेक्टर काय भानगड आहे? हे सांगता येण्यासारखी गोष्ट नव्हती. मी कोणाला सांगितलं माझं स्वप्न एकटं मी बघत होतो आणि त्या दिशेने वाटचाल करत होतो, पण मला रस्ता सापडत नव्हता. 12वी झाली माझी. 12वी झाल्यानंतर गावाकडचं कसं, सगळ्या गावाकडे ग्रामीण भागामध्ये एक उत्तम, मी 12वी झालो 2003 ला. 12वी झाल्यानंतर तो काळ असा होता की नोकरी काहीतरी करावी पोरांनी. आणि सगळ्या ग्रामीण भागामध्ये एक उत्तम नोकरीचा पर्याय म्हणजे एक तर मिलिटरी भरती नाही तर पोलीस भरती. आणि मग त्यातला जरा बरा हुशार असेल तो डीएड बीएड का जायचा. त्या डीएड बीएड वाल्यांचं एक बरं होतं. काही लोक ITI ला जायचे. तर हे सगळं सुरू होतं. मला मग घरचे म्हणायला लागले तू मिलिटरीत जा. मला जायचं नव्हतं मिलिटरी. हे सांगता कोणाला? मग मी काहीच बोललो नाही. मी नाही, मला मिलिटरीत जायचं नाही एवढंच सांगत राहिलो. अरे तुला करायचंय काय? म्हणलं मी शेती करेन. मग शेती करायची म्हणले तर कॉलेज सोडून दे. मी कॉलेज सोडून दिलं. कॉलेज सोडलं आणि 2-3 भरत्या केल्या. धाराशिवला, म्हणजे तेव्हाच उस्मानाबाद होतं. धाराशिवला मी भरतीला गेलो होतो. तिथं जवळजवळ 20-25 हजार पोरं ग्रामीण भागातून आलेली सगळी भरतीला. आणि तो सगळा राडा बघितला. ते बघितल्यानंतर ही गंमत आहे भरतीची. मी, माझ्या आत्याची दोन मुलं आणि आमच्या गावातील 4-5 पोरं, असे आम्ही 7-8 जण गेलो होतो तिथं. तर ते भरतीला पहिल्यांदा रनिंग मध्ये आम्ही सगळे रनिंगसाठी उभे राहिलो. तर एक ग्रुप केले होते 50-50 जणांचे असे, आणि सगळेच सोडायचे एकदम 50च्या 50 लोक रनिंग मध्ये. आता त्यांचा नंबर आधी आला तर ती दोघं तिघं रनिंग मध्ये ती फिट झाली. दुसऱ्या दिवशी माझं रनिंग होतं. मी रनिंग मध्ये सुरुवात केली पळायला. एक 40-50 जण आम्ही पळत असू. तर दुसरा राऊंड होईपर्यंत मी मध्ये होतो. काही पोरं पुढे होती माझ्या आणि काही मागं होती. तिसऱ्या राऊंडला मी मागं बघितलं, मी एकटाच मागं होतो. आणि तिसऱ्या राऊंड मधून मी बाहेर आलो. म्हणलं हे काय आपल्याला झेपायचं नाही. आणि मुळात मला मनातून जायचं बी नव्हतं. बरोबर आहे. घरी ती भरती झाली. 2-4 दिवसांनी घरी आलो. तिथं त्यावेळेस नेमकं आमच्या गावात ती 2 पोरं भरती झाली म्हणजे त्यांचं मेडिकल झालं. एक्झाम राहिली होती फक्त. एक्झामसाठी ती 4 दिवस राहिली आणि त्या 4 दिवस त्यांना थांबायचं होतं. मग मी 2 दिवस घरी निघालो पुढं. त्यांना सांगितलं फक्त बुवा मैदान मारलं एवढं सांगा घरी, म्हणजे पुढे काहीतरी मेडिकल अनफिट झालंय, पर एक्झाम मध्ये राहिलं, असं काहीतरी कारण सांगता येते. हा म्हणले. घरी आलो बिलो, घरच्यांनी विचारलं काय झालं, म्हणलं रनिंग मध्ये बसलो म्हणलं, पण ते जरा मेडिकल मध्ये थोडं हे झालं, आता बघू. बरं वाटलं घरच्यांना. पहिल्याच भरतीला गेल्या मैदान मारणं म्हणजे मोठी गोष्ट होती, कारण ते रनिंगच होत नव्हती. तर 2 दिवसांनी पोरं घरी आली. त्यांनी विचारलं काय तुमचं काम झालं का? म्हणलं आम्ही परीक्षा देऊन आलो. आता एखाद्या कॉल येईन आम्हाला. म्हणजे याला काय झालं, हे पळालंच नाही म्हणले. मग जे घरच्यांनी तासलं मला तिथं, तर म्हणले तू काय शहाणा नाही, तू कॉलेज सोडून दे. आणि मग मी कॉलेज सोडलं 12वी नंतर. आता ते हुड वय असतं, बरोबर. त्या वयात मला द्यायचं ना, दिलं सोडून. आणि मग 1 वर्ष शेतीच केली. पण त्यावेळेस मग शेती मी लहानपणापासून वावरात कामं करायचो. गावाकडच्या पोरांचं एक उत्तम रोजचं हे म्हणजे रोज गुरं वळणे, सुट्टीच्या दिवशी जी वावरात कामं असतील ती कामं करणे, हे सगळं होतं. तर त्या ह्याच्यात शेतीकडे मी प्रचंड लक्ष द्यायला लागलो. म्हणजे आता काही शेती सोडून काहीच करायचं नाही हे ठरवलं. आणि हे डोक्यात दिग्दर्शनाचं स्वप्न डोक्यात होतं, पण हे योग्य वेळ आल्यानंतर आपण आपला हे करू हे ठरवून चाललो होतो. एक दिवस असंच गुलटेकडीला आलो कांदा घेऊन. 2004 ची गोष्ट आहे. तर कांदा घेऊन आलो. म्हणलं चला आलोय पुण्याला तर FTI जाऊन येऊ. मग गुलटेकडीहून स्वारगेटहून नळस्टॉपहून लॉ कॉलेज रोड असं पायी चालत विचारत FTIच्या गेटमध्ये गेलो. आणि मग विचारलं तिथं काय कसं असतं. ते म्हणले इथे ग्रॅज्युएशन लागतंय. आणि मग मी 12वीतून सोडली होती. मग आता ग्रॅज्युएशन करावं लागेल हे डोक्यात झालं. घरी जाईपर्यंत विचार पक्का ग्रॅज्युएशन करायचंय, पण आता घरच्यांना सांगता येत नाही. मग मुक्त विद्यापीठातून मी फर्स्ट इयर कंप्लीट केलं. मुक्त विद्यापीठात गेल्यानंतर असं लक्षात आलं की इथं प्रचंड, म्हणजे आठवड्यातून 1 दिवस कॉलेज, जर रविवारचं कॉलेज असल्यामुळे काय तितकी कॉलेज मधली मजा नाही ना, गंमत नाही किंवा शिकायला फार मिळत नाही. मग सेकंड इयरला मी रेग्युलर कॉलेजला प्रवेश घेतला आणि BA तिथून शिरूर सिटी बॉरा कॉलेजमधून कंप्लीट केलं. कंप्लीट केल्यानंतर
आता मार्ग मोकळे होते, आता ग्रॅज्युएशन झाले. तर त्यावेळेस आता परत माझं FTI काही नंबर लागला नाही. त्यावेळेस एंट्रन्स होती इंग्रजीमधून. इंग्रजी काय माझं चांगलं नाही, मी अजूनही नाही, बरं आहे आता निदान समजा थोडंफार समजतं. तर ते एंट्रन्स झाली नाही. मग काय करायचं, तर त्यावेळेस मला MA शिरूरमध्येच करावं लागलं असतं. म्हणलं आता FTIची जर परीक्षा द्यायची तर पुणे विद्यापीठातून MA करू. MAला तिथे काय नंबर लागला नाही. मग आता परत अडचण, काय करायचं. मग आता इंग्रजीतून जर एंट्रन्स आहे तर इंग्रजी पक्क केलं पाहिजे, म्हणून मी लॉला ऍडमिशन घेतलं नगरच्या लॉ कॉलेज रोडला, लॉ कॉलेजला. तर तिथं 2 महिने तिथे गेलो. 2 महिने वर्गात बसलो तर असंच बसायचो ना, असं सगळं डोक्यावरून जायचं, कळायचं नाही ना इंग्रजी. मग तिथे त्यावेळेस कळलं की कम्युनिकेशन स्टडीज नावाचा कोर्स आहे, तिथे सिनेमाची एक बेसिक माहिती आहे. मग त्या कोर्सला ऍडमिशन घेतलं. ती आमची न्यूयॉर्क कॉलेजची पहिली बॅच, आणि तिथं व्हिडिओ प्रोडक्शन एक स्पेशलायझेशन म्हणून तो विषय घेतला आणि सिनेमाचा अभ्यास सुरू झाला. तोपर्यंत कसं होतं की भारतीय सिनेमा म्हणजे हिंदी आणि मराठी एवढंच बघितलेला सिनेमा, पण जगभरचा सिनेमा अभ्यासला 2 वर्षात. आणि त्याच्यानंतर म्हणजे माझे जे सिनेमाचे गुरु आहेत समर नखाते सर, तर त्यांच्याकडे मी अख्खा सिनेमा शिकलो जगातला. आणि त्यांनी मला म्हणजे सिनेमा माध्यम हे काय आहे ते त्यांनी शिकवलं, मला घडवलं. म्हणजे कोर्स नंतर 2 वर्ष मी असंच त्यांना सतत भेटायचो. आमचं लेक्चर कुठेही व्हायचं, सर जिथे भेटतील तिथे लेक्चर. अशा पद्धतीने सिनेमाची आवड मी जोपासली आणि सिनेमा शिकलो. पण सिनेमा तिथून पुढे बनवणं वेगळी गोष्ट होती. बरोबर. हे खूप मोठा म्हणजे खरं तर शिकण्यासारखं आहे या सगळ्या गोष्टी. तुम्ही ग्रामीण भागातला आहे, मी सासवडचा आहे. मी असं तुमच्यासारखं करून पुण्यात येऊन केलेलं आहे. खरं तर माझंही चित्र समोर उभं राहिलं. आणि नंतर पाहू की आता तलप आणि वंचित ह्या तुमच्या एक शॉर्ट फिल्म तुम्ही नंतर केल्या, त्याला बरेच पारितोषिके मिळाली. त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख तयार झाली, म्हणजे ओळखायला लागली भाऊराव कराडे. मग ती नक्की विषय काय होते किंवा ती काय गोष्ट काय होती? त्या ज्या शॉर्ट फिल्म केल्या तो आमच्या कोर्सचा भाग होता. अच्छा. म्हणजे जी डिप्लोमा फिल्म आहे, 2 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर थर्ड सेमिस्टरला एक शॉर्ट फिल्म बनवायची आणि 4th सेमिस्टरला एक बनवायची. तर त्या प्रोजेक्ट फिल्मचा भाग आहे, त्याचा भाग म्हणून मी त्या शॉर्ट फिल्म केल्या आणि त्या बऱ्याच फेस्टिवलमध्ये गाजल्या, काही पारितोषिके मिळाली त्यांना चांगली. पण त्या शॉर्ट फिल्ममुळे झालं असं की माझा जो आत्मविश्वास आहे तो वाढला. अंदाज आला की आपण सिनेमा दिग्दर्शित करू शकतो. बरोबर. पहिली शॉर्ट फिल्म आम्हाला तसं लिमिटेशन होतं त्यावेळेस की नाही, ह्या एवढ्या काळातच म्हणजे एवढ्या टाइम लिमिटेशन आहे, 15 मिनिटातच सिनेमा शॉर्ट फिल्म बसवायची. पण मी त्यावेळेस पहिली शॉर्ट फिल्म 15 मिनिटाची केली आणि दुसरी तिथल्या म्हणजे कॉलेजशी जरा बोलवून भांडून मुद्दामून 30 मिनिटाची केली. कारण मला हे जाणून घ्यायचं होतं की जर पुढे जाऊन सिनेमा करायचा आहे तर आपण ती तेवढा आवाका पेलू शकतो का. बरोबर. तर ती 30 मिनिटाची केल्यानंतर एवढी सुंदर झाली शॉर्ट फिल्म आणि मला कॉलेजनी पण परमिशन दिली की ती गोष्ट पण चांगली आणि ती गोष्ट तशी कर. तर त्या शॉर्ट फिल्म केल्यामुळे मला एक स्वतःचा आत्मविश्वास वाढला की नाही, आपण एक फुल लेंथ सिनेमा करू शकतो. आणि नंतर म्हणजे ते सगळं झाल्यानंतर मग एक नवीन ओळख, म्हणजे एक चांगलं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं चित्रपट खोडा, त्याचं एक कलादिर्शन आपणच केलं होतं. तर खोडा सिनेमा नक्की ही संकल्पना कशी मनात आली की तो सिनेमाचा प्रवास म्हणजे खूपच अडथळे होते त्यात. आपण म्हणजे तुमचं खूपच म्हणजे जणून तुम्हाला की हॅट्स ऑफ की ते खूप काम केले त्याच्यावरती. खोडा म्हणजे सुचला त्याचा असं, त्याच्या आधी माझी बबनची गोष्ट लिहून झाली होती. त्याच्या आधी अजून एक गोष्ट सिनेमा लिहून झाला होता, कोंडमारा. तर तो सगळा मराठवाड्यातला पाणी प्रश्न जो आहे तर पाणी प्रश्न आणि याच्यावरती तो सिनेमा होता. तर ते काही सिनेमा सुरूच झाला नाही. मग बबन मी लिहून काढला होता. तर आता त्यावेळेस कसं 2009ला मी पास आउट झालो मस्कॉप आणि 2010, 11, 12 फिरत होतो, स्ट्रगल करत होतो. पुणे मुंबईकडे यायचो, फिरायचो, लोकांना प्रोड्युसरला भेटायचो, पण निर्माताच मला कोणी मिळत नव्हता. आणि त्यावेळेस मी प्रवास करायचो इथून म्हणजे शिरूरवरून इथं पुण्यात यायचो, पुणे स्टेशनला उतरायचो आणि पुण्यातून रेल्वेने मुंबईला जायचो. 57 रुपये तिकीट होतं लोकलचं, ह्या आपलं जनरल डब्याचं. तर 57 रुपयात मी मुंबई करायचो असं. तर मी पुण्याहून मुंबईहून एकदा बसलो आणि इथं उतरलो. मुंबईला जाण्यासाठी पुण्यात थांबलो होतो. तर त्यावेळेस रेल्वेतून म्हणजे असं उन्हाळ्याचाच म्हणजे साधारणतः फेब्रुवारी जानेवारीचा महिना काळ होता. तर बरीच लोक ट्रेनमधून उतरली. आता ती उतरल्यावर त्यांची गठुडी बिठुडी सगळी बासकी बुसकी पोरं सोरं लहान ते सगळी प्लॅटफॉर्मवर उतरली, गोंधळलेली होती. त्यांच्या याच्यावरून लक्षात आलं की ही गावाकडची आहेत आणि सर्वसामान्य शेतकरी का अशी कष्टकरी लोक आहेत. तर ते माझं कुतूहल जागं झालं. मी सहज विचारलं की ते 50-55 वयाचा गृहस्थ होता. त्यांना विचारलं, काय मामा कुठून आले.
तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि आता कोणीतरी शहरात कसं असतं की परक्या ठिकाणी आल्यावर कोणीतरी बोलतं हीच मोठी गोष्ट असते, मग ते हो. बोलायला लागलं. हम्म. तर म्हणलं अरे मी तिकडून म्हणजे औरंगाबाद, आता संभाजीनगर, औरंगाबादहून आलोय म्हणले. आणि म्हणलं काय इकडे आलाय, तर म्हणले काय आमच्याकडे दुष्काळ आहे म्हणले. हम्म. आणि मग आता पोटं भरण्यासाठी इकडे आलोय. आमच्या गावाकडची बरीच मंडळी आहेत इकडं, हम्म. कुणी गवंड्याच्या हाताखाली, कुणी इकडं बाकीची काय कामं करते असं ते म्हणले. म्हणलं मग कसं काय, मग तुम्ही का आला तिकडून, काय तिकडं तुमच्याकडं जमीन बिमीन, मला 40 एकर जमीन आहे. अरे बापरे. 40 एकर जमीन आहे, पण पाणी नाही. कमी आहे त्या भागात. म्हणजे संभाजीनगरच्या ते पलीकडच्या कुठल्या तरी त्याच्यात गावातून असतील. तर ते बोलले, ती मला एक क्लिक झालं तिथं की अरे हे वर्षानुवर्ष हे जे मायग्रेशन आहे, म्हणजे स्थलांतर हे वर्षानुवर्ष होतं. बरोबर. याला कारण काय आहे? याला बरीच कारणं आहेत. म्हणजे राजकीय कारणं आहे, सामाजिक कारणं आहे, नैसर्गिक कारणं आहेत, खूप कारणं आहेत, भौगोलिक आहेत. पण हे काय होतंय, तर ही शेवटी ही बरीच कारणं मानवनिर्मित आहेत. हम्म. हम्म. तर हे सगळं झाल्यानंतर माझ्या त्या डोक्यात आलं की स्थलांतर हा विषय म्हणजे जगभरचा आहे. तो काय आपल्या फक्त महाराष्ट्राचा नाही किंवा पुण्याचा नाही, भारताचा नाही, तो जगभरचा आहे स्थलांतर. आणि जगभरात स्थलांतर खूप झाली आहेत, बरोबर. अजूनही होतात वेगवेगळ्या कारणाने. तर तो विषय माझ्या डोक्यात क्लिक झाला की स्थलांतर हा सब्जेक्ट घेऊन सिनेमा करायचा, हे पक्क झालं. हम्म. मग मी गावाकडे गेलो महिन्या 2 महिन्यांनी, आणि मग विषय डोक्यात घोळतच होता. तर हे जे सगळे मेंढपाळ आहेत हे सगळे बघितले. हम्म. ते कायम आमच्या वावरात बसलेले यायचे, बसायचे, 2 महिने इथं राहायचे, 2 महिने तिकडे राहायचे. आणि ते रोजच ह्या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून त्या गावात, हे रोजच. तर म्हणलं यांचं भटकणं रोज आहे. हम्म. आणि हे जे स्थलांतर आहे हे अजून पडद्यावर आलं नाही, हे साहित्यात कुठं आलं नाही. हम्म. त्याच्यानंतर त्याचं कल्चर वेगळं आहे. हे सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर ते डोक्यात आलं की अरे ह्यावर चांगला सिनेमा, उत्तम सिनेमा होऊ शकतो. बरं. की जे जगभर खूप सिनेमे, म्हणजे जर वर्ल्ड सिनेमा पाहिला तसं वेगळ्या धाटणीचे सिनेमे बघायला मिळतात. तर माझ्या डोक्यात पक्क झालं की ह्या सब्जेक्टवर सिनेमा करावा. आणि मग ती खोडाची कन्सेप्ट सुचली आणि ती सिनेमा मी लिहून काढला. बरोबर. आणि मग तो सुरू झाला. आता त्याला सिनेमा करायचा म्हणजे लिहून झाला म्हणजे सिनेमा होत नाही. आता सिनेमा करायचा ते घेऊन परत फिरलो, हा. निर्मात्यांकडे फिरलो, काय करायचं, हे करायचं, ते करायचं. मी माझ्या आधी काय केलंय ते ह्या शॉर्ट फिल्म केल्या. मग तुला शॉर्ट फिल्म केल्यानंतर तुला हे पिक्चर जमन का, अशी बरीच लोक म्हणायचे. हो, बरोबर आहे. तर ते आता मी आत्मविश्वासाने हा म्हणायचो, पण माझा आत्मविश्वासच कमकुवत दिसायचा लोकांना की त्यावेळेस बघ हे नौखं आहे, याच्यावरती 1 करोड 2 करोड त्यावेळेस लावायचे म्हणजे कोणीच नाही म्हणणार, ते साहजिक होतं. हम्म. तर मी बरंच फिरत होतो, खूप लोकांकडे, म्हणजे 100-200 लोकांना मी त्यावेळेस भेटलो असेल. हम्म. 2012 साल संपत आल्यावर माझ्या डोक्यात आलं की चायला हे जर आत्ता जर कदाचित नाही 1-2 वर्षात करू शकलो, तर कदाचित ही सिनेमा करण्याची जी उर्मी आहे निघून ती जाईल. निघून जाईल. आणि आधी काय वाटायचं, सिनेमा आपण असा करू तसा करू, सगळं होतं, शिकताना सगळं वाटत होतं. ते आहे सगळं. पण सिनेमा करायला मुख्य म्हणजे पैसा लागतो, आर्थिक पाठबळ लागतं. हे जेव्हा मी ते फेस करत होतो तेव्हा म्हणजे मी डसमळायला लागलो की अरे हे अवघड आहे. आणि हे सगळं करता करता मला निर्माता म्हणून कोणी तयार झालं नाही त्यावेळेस. पण मला माझ्यातली जी उर्मी आहे ती मला स्वस्त बसू देत नव्हती. मग मी 2012च्या सप्टेंबर ऑक्टोबरला, म्हणजे दिवाळीच्या काळ होता, ऑक्टोबर नोव्हेंबरचा, गावाकडे गेलो होतो. आणि गावाकडे गेल्यामुळे मी घरच्यांना जरा समजून सांगितलं, असं बसवलं मी, माझे बंधू, आई, ह्यांना सगळ्यांना बसवलं. तर ह्यांना मी सांगितलं की असं करूयात, मला हे करायचंय, ते करायचंय. आता तोपर्यंत त्यांना काय सांगत होतो मी जे शिकलोय त्यातून मला चांगली नोकरी लागेल, बरोबर. आणि मीडियात खूप चांगल्या संधी येतात, मला चांगला पगार. आता घरच्यांना अपेक्षित काय असते की यांनी काहीतरी कुठेतरी चिकटावा, हा. रँकीला लागावं, एवढी त्यांची एक साधी अपेक्षा असते. बरोबर. तर हे मी त्यांना फसवतच होतो. मला सिनेमा करायचं हे मी त्यांना सांगत नव्हतं, पण मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मला हे असं असं करायचंय. बरं म्हणले, हे चांगलं आहे का, सिनेमा चांगलं आहे का, म्हणलं चांगलं आहे. म्हणले काय होईना, त्यांना काय आपलं कल्याण होईल एवढंच महत्वाचं, कर म्हणले. मग हा म्हणलं करायचं, पण त्याला पैसे लागतात, मग आणायचं कुठून. आणि मग हे जरा त्यांना सांगितलं की आपण जरा आपली जी जमीन आहे त्याचं हे करू, तर त्याच्यात शॉक झाले. 2 दिवस विचारात गेले. पण त्याच्यानंतर मी त्यांना पटवून असं सांगितलं की आमची 5 एकर जमीन होती. आता 5 एकरचा शेतकरी म्हणजे काय फार काय त्याला हे नसते, एक रोजीरोटीचं- रोजीरोटी म्हणजे रोज कमवणे खाणे एवढंच. बरोबर. त्याला काय आयुष्यात शेवटी काय 10-20 लाख रुपये बॅलन्स पण करता येत नाही. नाही. बरोबर. चांगलं घरही 5 एकर शेतकऱ्याला आयुष्यात चांगलं जातात, शेत घरही बांधता येते, ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे. तर मी हे समजून सांगितलं त्यांना, म्हणलं याच्यापेक्षा बेटर जीवन मी तुम्हाला देईन. आणि मग ते कन्व्हिन्स झाले त्यांना, आणि विश्वास वाटला की चला हे काहीतरी करेल. आणि त्यावेळेस मी धडपड बऱ्याच गोष्टी करायचो, मी इकडं काही करता करता अजून काही उद्योग करायचो. त्यामुळे त्यांना एक विश्वास होता की हा काहीतरी करेल.
बरोबर. तर मग घरचे तयार झाले. मग बजेट सुरू केलं. तर बजेट सुरू करायला तर माहित नाही ना बजेटिंग कसं करायचं. बरं हे सगळे आता जमवजमव करायचे, टीम बांधायची. मग ही सगळी एक मित्राचा मित्र, मित्राचा मित्र करत करत सगळे झाले. मग पहिल्यांदा FTI मधल्या काही मित्र होते, त्यांना विचारलं बुवा सिनेमॅटोग्राफर म्हणून कसं काम करता येईल. मग तिथली टेक्निशियन घ्यायचं ठरलं. ते झाल्यावर मग तुझा रेफरन्स तिथून मिळाला. मग मला संदीप इनामकी म्हणजे मोठं नाव आहे त्यावेळेस सिनेमा जगतामध्ये. संदीप इनामकी मोठं नाव म्हणजे अजूनही ते अजून मोठं झालंय. तर संदीप इनामकी आहे. मग भेट झाली. मग रोहित दादा नागभिडेंची भेट झाली संगीतकार म्हणून. त्यावेळेस त्यांचं गाणं ते गाजलं होतं टिंग्याचं. आणि मग सिनेमॅटोग्राफर म्हणून आधी वेगळे होते. नंतर त्यांचा हे म्हणून वीरू नंतर एंटर झाला. मग ही टीम बनत गेली. महत्वाची गोष्ट काय, आर्ट डिरेक्टर, साऊंड डिझायनर, साऊंड रेकॉर्डिस्ट, सिनेमॅटोग्राफर आणि आर्टिस्ट बऱ्यापैकी हे सगळं सुरू होतं. हे सगळं झाल्या महत्वाची जी आपली टीम बनली 4-5 लोकांची, जे सगळे HOD आहेत, हे झाल्यानंतर तो कॉन्फिडन्स वाढला की आता सिनेमा जरा डोक्यात जी गोष्ट आहे, जी आकार घेतलेला आहे, ती आता प्रत्यक्षात यायला उतरायला ही सगळी मदत सुरू व्हायला लागली. आणि मग ते आकार येत चालला येत सगळ्या चालला. गोष्टीचा. मग ते बजेट तिथून पुढे बजेटिंग आणि बजेटचं गोष्ट सुरू झाल्या. मग तो निर्णय घेतला, घरच्यांना सांगितलं होतं असं असं आता टीम जमली, सगळं झालंय. आणि मग ती 5 एकरातली पैकी पहिली 3 एकर 2 एकर पहिल्यांदा विकली. 15 लाख रुपये एकर मी विकली. 30 लाख रुपये आले. अंदाज होता की 60-70 लाखामध्ये आपण सिनेमा बनवू, कारण सगळेच मदत करणारे होते ना. कमी बजेटमध्ये सगळेच, तुम्ही सगळेच त्या बजेट याच्यामध्ये काम करत होता. बरोबर. तर तो एक विश्वास होता की आता ह्या ह्याच्यामध्ये होईल. पण जसं आपण सुरू केलं आणि पहिलं वर्ष म्हणजे 2013ला जानेवारीत मी व्यवहार केला. जानेवारीत पहिल्या 11-12 तारखेला जमिनीचा व्यवहार केला, पैसे आले, काम सुरू. त्या उत्सवात जे काम सुरू झालं तर 4-5 महिने मी प्रीचं आधी सुरू होतं. आणि मग आपण वर्कशॉप सुरू केलं तिकडे गावाकडे जाऊन. पण ते शूटच्या तारखा जसं जवळ यायच्या तसं काहीतरी अडचणी वाढायच्या. आणि ते एप्रिलला सुरू व्हायचं, मार्चला व्हायचं, ते मेला सुरू झालं. मे मध्ये सुरू झाल्यानंतर एका झटक्यात संपल असं वाटलं तर 7 जूनलाच पाऊस सुरू झाला. त्या वर्षी काय योगायोग असेल, एकही दिवस मागे पुढे नाही. आणि मग ते अर्ध शूट झाल्यावर आता ते पैसे जे जमले होते ते संपले. ते करायचं काय. तर परत आता ते अर्ध घेऊन जिकडे जिकडे फिरलो. आता तू पण होता बऱ्याच ठिकाणी, आपण जात होतो, फिरत होतो, पण ते लोक नव्हते हे करत. आता ते साहजिक होतं, कारण विषयच वेगळा होता ना. त्यांना तो सिनेमा त्यांच्या हिशोबाने, सिनेमाची जी गणित आहे किंवा व्यावसायिक गणित आहे त्याच्यामध्ये तो सिनेमा कुठे बसत नव्हता. आता मला माहित होतं किंवा आपल्याला माहित होतं आपण सिनेमा उत्तम करतोय, चांगला होतोय, पण ते त्या निर्माता म्हणून त्याचा जो कॉल आहे तो त्याला घेता येत नव्हता. ते कुणी तयार झालं नाही. मग तुमच्या सगळ्यांचंच बर्डन होतं, अरे कधी करायचं की नाही, होईल का नाही, हे सगळं झेलत शेवटी मग ती उरलेली 3 होती, ती फुकली. बरोबर. आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2015 परत आपण एप्रिल मे मध्ये सुरू केलं शूट. आणि मग ते शूटिंग संपलं. तर हे जे झालं त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पोस्ट प्रोडक्शनच्या त्या होत्याच. पण सगळ्यात महत्वाचा आनंद काय होता, शूटिंग सगळं आपल्या हातात आलं होतं. ते सगळं आल्यानंतर मग ते पोस्टचं सगळं होत गेलं. आणि उत्तम सिनेमामध्ये जेव्हा सगळ्यांनी बघितला पुणे फिल्म फेस्टिवलला, म्हणजे त्याच्यातही बऱ्याच गोष्टी झाल्या. म्हणजे मी त्याच्यातलं तर एवढी पुणे फेस्टिवलला सिनेमा सिलेक्ट झाला इतका, म्हणजे तो मी अजूनही विसरू शकत नाही. एवढे हे होतं. 11 तारखेला पहिला स्क्रीनिंग होतं, 11 जानेवारी 2015. तर पहिलं स्क्रीनिंग होतं. मी DCP सबमिट केली 9 तारखेला सबमिट केली, कारण सिलेक्शन झालं होतं. DCP मी मुद्दाम, आपली DCPच निघत नव्हती ना लवकर, कारण वेळ झाला होता एडिटला, DI-ला आणि तिथल्या बाकीच्या गोष्टी. कसं तरी हे करून अरेंज करून DCP आणली, DCP दिली. आणि रात्री 12 वाजता विशाल शिंदे जे पिपचे सगळे कोऑर्डिनेटर आहेत त्यांचा फोन आला. म्हणलं अरे भाऊराव, ते DCP प्ले होत नाही. अरे बाबा. हादरलो, तिथून प्ले होत नाही. परत 12 वाजता तिथे गेलो. सिटी प्राईडला त्यांचं सगळं ते चेकिंग सुरू होतं. तिथे गेलो आणि म्हणजे 12 वाजता म्हणजे 10 तारीख झाली. तर त्या याच्यात ते म्हणले दुसरी DCP लागेल. तर बरं, DCP करायला त्या 50,000 रुपये त्यावेळेस लागत होते. आता हा मोठा प्रश्न झाला, कारण ती प्लेच होत नव्हती. कारण ती वेगळ्या स्टुडिओला केली होती. त्याच्यात टेक्निकली अडचणीनंतर माझ्या लक्षात आल्या, अरे हे काय परफेक्ट काम झालं नसेल. मग मी रात्री मित्रांना फोन केला, अविनाश चौधरी म्हणून आहे, त्याला फोन केला.
आता तो कोटक महिंद्रामध्ये ब्रँच मॅनेजर आहे, हे झोनल मॅनेजर आहे, मोठ्या पोस्टवर आहे, माझा क्लासमेट. आता शेवटचा पर्याय तोच होता, माझ्याकडे पैसेच नाही. मी त्याला फोन केला, म्हणलं असे असे पैसे लागत आहेत. तर मग ठीक आहे म्हणला, ते मला मी तुला पाठवतो. मग त्यांनी मला 50,000 रुपये पाठवले. मी सकाळी डायरेक्ट 7 वाजता थेट फिल्म लॅबला निघालो. इथून सकाळी निघालो, 10-11 वाजेपर्यंत फिल्म लॅबला गेलो. तिथं उज्ज्वल सर होते, उज्ज्वल निरगुडकर. त्यांना सांगितलं, सर असा असा प्रॉब्लेम झालाय आणि हे असं असं आहे. मग त्यांनी जरा खर्च कमी करून मला DCP करून दिली आणि म्हणलं मला अर्जंट द्या, कारण 10 तारीख आहे आणि ती उद्या स्क्रीनिंग आहे. तर त्यांनी मग संध्याकाळपर्यंत मला ती DCP ते सगळं करून दिलं. तर मी ती DCP घेऊन रात्री 4 वाजता तिथून निघालो. तो जो एक्सप्रेस वे आहे, वेस्टर्न एक्सप्रेस, तो हायवे आणि पलीकडे फिल्म लॅब, तर रोड क्रॉस करता मला 10 मिनिटं गेली. ते हातात ते मोठी DCP फिल्म लॅबची तेवढी पेटी त्यांनी दिली होती ड्राईव्ह सहित, ती घेऊन एक सुटकेस हातात घेतल्यासारखा मी उभा होते आणि भराभर गाड्या चालल्या होत्या. तर ते कसं तरी कसरतीने मी क्रॉस करून पलीकडे आलो. तिथून त्या दूध टँकरमध्ये मी बसलो. मी साताऱ्याला जाणाऱ्या दूध टँकरमध्ये बसलो. त्या पलीकडे महानंदा आहे, महानंदा डेअरी, तिथं टँकर, कारण त्याच्या आधी मी बऱ्याचदा टँकरने गेलो होतो. तर तिथून टँकरने म्हणलं साताऱ्याकडे जाणार आहे ना, पिपचं ऑफिस इथं सातारा रोडला झालं होतं. मी कात्रजच्या चौकात उतरलो रात्री उशिरा, 11-12 वाजता, 10 तारखेला 11 वाजता मी तिथून विशाल सरांच्या संपर्कात, किंवा असं असं झालंय, DCP घेऊन येतोय, असं असं झालं, DCP घेऊन येतोय. म्हणलं आता चेक करा काय असेल तर, नाही तर उद्याचं व्हायचं नाही स्क्रीनिंग. त्यांनी ते चेक केलं आणि सुदैवाने DCP प्ले झाली. 1-1:30 वाजला होता. मला सिटी प्राईडचे बरेच सगळे कर्मचारी होते, ते त्यावेळेस तोपर्यंत थांबले होते. DCP प्ले झाली आणि दुसऱ्या दिवशी स्क्रीनिंग दुपारी काहीतरी 1-12-1 स्क्रीनिंग होतं असं काहीतरी. तोपर्यंत चर्चा बरीच झालेली होती सिनेमाची, सगळ्या आणि त्या ह्याच्यात ते सगळा जो माहोल बघितला आणि जो सगळी थिएटर, ते जेवढी ऑडी म्हणजे 500ची ऑडी असेल ती खचाखच भरलेली, पायऱ्यावर बसलेली लोक. मी तर पायरीवर बसून बघितलं. आणि माझी धाकधूक काय, सगळं झालं, अनाउन्समेंट झाली, सगळं झालं, हे प्ले होतंय का. जसं प्ले झालं तसं जरा जीवात जीव आला. आणि मग तो जो प्रतिसाद होता तो तुम्ही सगळ्यांनीच आपण अनुभवला की त्या ह्याच्यानंतर. मग त्यावेळेस मला वाटलं की ते चीज झालं बाबा सिनेमात. म्हणजे खोडा म्हणजे अडथळा, की तो शर्यत काही शेवटपर्यंत संपली नाही. पण पिक्चर रिलीज झाला, चांगला चालला, त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. म्हणजे एवढं मेहनत घेतली, म्हणजे घरच्यांना विश्वास नव्हता किंवा मग पारितोषिक मिळाल्यानंतर घरच्यांची किंवा इतर लोकांची जी तुम्हाला नाही म्हटली पहिल्यांदा, त्यांची नक्की प्रतिक्रिया काय होती, की तुम्हाला नक्की समाधान काय होतं? पीफला जेव्हा पारितोषिक मिळालं, म्हणजे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आईने आता ही सगळी याच्यात होती आणि त्याच्यानंतर आमची सगळी फॅमिली सगळी पुण्याला आम्ही शिफ्ट झालो, म्हणजे आता स्थलांतरितच झालो आम्ही. तेव्हा तुमची गोष्ट कोपरेत झालो. तर त्या ह्याच्यात आम्ही आलो. आई मला नेहमी विचारायची, तुझा पिक्चर पण असाच पडद्यावर दिसेल का. म्हणजे मी आईला सगळ्यात पहिला सिनेमा मी माझ्या मित्राचा नागराज मंजुळेचा सिनेमा फॅन्ट्री त्यावेळेस याला दाखवला रिलीज झाल्यावर. तर आईला म्हणलं माझ्या मित्राचाच आहे, आम्ही दोघं एकत्र. तर आई म्हणजे मग तुझा पिक्चर पण असाच मोठ्या पडद्यावर दिसेल का. म्हणलं हा असाच दिसणार. आणि मग हे कुतूहल तिला, पीप मध्ये जेव्हा स्क्रीनिंग झालं आणि ते पहिल्यांदा तिने पाहिलं तेव्हा ते तिच्या डोळ्यातले आनंद अश्रू हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे होते. आणि मग त्याच्यानंतर नॅशनल मिळाला. नॅशनल नंतर आम्ही दिल्लीला निघालो. आईने प्रवास शिरूर ते पुणे एवढाच केला होता आणि मुंबईपर्यंत भारतात. विमानात बसणं किंवा असं याच्यात तर काही संबंधच नव्हता. मग ती विमानात बसल्यावर म्हणे, मला जायच्या आधी मला विचारायची आता ती जमन का मला तिथं कसं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही विमानात बसलो, असं तिने माझा हात घट्ट धरलेला आणि जसं विमान टेकऑफ झालं, भरारी घेतली विमानाने, तर ती वरती स्थिरावलं आणि ती म्हणली, अरे मला घरातच बसल्यासारखं वाटतंय. मग त्या गप्पा सुरू झाल्या. मग ती एकदम, तिला काही वाटलंच नाही त्याच्यात. नाही तो ती कदाचित तिचा आनंद असेल त्याच्यामुळे तिला ते प्रवासाचं काही वाटलं नाही. तिने भारी एकदम इंटरेस्टिंग प्रश्न मला त्यावेळेस असा विचारला. म्हणली आता दिल्लीला चाललोय म्हणली. म्हणलं हा. अरे म्हणली ती आपल्याला ती बाई भेटेल का. म्हणलं कोणती. अरे म्हणली ती नाही का ती इंद्राबाईची सून म्हणली, ती राज्य चालू ती म्हणते तिथं दिल्ली. हा तिचा प्रश्न होता आणि मग त्या प्रश्नावर हसत होतो. बरोबर. हा म्हणलं भेटेल ना आपल्याला. आणि मी ते आता ते तिच्यासाठी स्वप्नच. तिथून
आम्ही दिल्लीला गेलो, मग तो सगळा सोहळा झाला. पण ते जे समाधान होतं म्हणजे त्याच्यानंतर आधी चर्चा काय होती, मग आमच्या सगळ्या गावाकडे इकडे तिकडे आता हे संपले, बरोबर. आता कशी काय जमीन बिमीन इकली म्हणजे ही गेली. रस्त्यावर आली, अशी सगळी चर्चा होती. हो, हो. पण ते सगळं झाल्यानंतर ते कौतुक बी झालं, सगळ्यांनी स्वीकारलं की नाही म्हणले बुवा काहीतरी यांनी चमकवलंय आणि बरोबर. नाव केलंय घराण्याचं. हम्म. ही सगळी गोष्ट झाली आणि तो आनंद मी आईच्या डोळ्यात बघत होतो. बरोबर. ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब होती. नक्की नक्की नक्की. तर खोडानंतर मग तुम्ही काही थांबला नाही, म्हणजे हम्म. सगळा संघर्ष झाला, हम्म. गोष्टी झाल्या. मग तुम्ही तुमची जी गोष्ट होती पहिली बबनची लिहिली होती, हम्म. म्हणजे बबन तर नंतर तुम्ही केला आणि तो खूप सुपरहिट झाला. हम्म. मग त्याची गाणी असतील, कथा असतील. मग बबन तर आधी लिहिलं होतं, मग हम्म. बबनला खोडासारखं बबनचं काय झालं का, म्हणजे पुढे लगेच सहज निर्माता मिळाला, काम पूर्ण झालं, रिलीज झाला की त्यात काय गोष्टी झाल्या का? बबनला काही अडचण आली नाही. बबनला मग आम्ही मग निर्मात्यासाठी काही फिरत बसलोच नाही, बरोबर. हा कारण अनुभव खूप गाठीशी होता. हा आणि पहिल्या सिनेमाचं नुसतं निर्मितीचाच नाही हा हा. तर रिलीज, प्रदर्शनाचा, ह्या सगळं. सगळा अनुभव जवळ होता. आणि त्याच्यामुळे मला आता सिनेमा करणं आणि ते रिलीज करणं ती काय फार वाटत नव्हतं, अडचण वाटत नव्हती. आणि मग तो झटकनी सगळ्यांनी मिळून आम्ही बबनचं सुरू केलं काम. आता तेही 2 वर्ष ते सगळं काम सुरू होतं. पण बबनच्या निर्मितीमध्ये म्हणजे पहिल्यापासून आम्ही जसं ठरवलं, टीम सगळी जवळची होती, सगळी चांगली होती. काही म्हणजे तू त्या टीम मध्ये नव्हता त्यावेळेस, अजून काही लोक नव्हती, पण जी टीम जी होती जवळ ती सगळी चांगलीच होती. तर त्या याच्यामध्ये ज्या झटक्यात काम सुरू झालं, मग आणि पहिल्यांदा मी जेव्हा ठरवलं की संगीतकार कोण असेल, रोहित दादांकडे गेलो. रोहित दादांकडे गेल्यानंतर आता महत्वाचा संगीतकार म्हणजे रोहित दादाच, पण ते बरोबर. त्यावेळेस ते फार बिझी होते. तारखा नव्हत्या. हा, मग ते ओंकारची माझी भेट तिथं त्या दरम्यान मी आधी खोडाच्या वेळेस सांगवीत राहायचो. सांगवीतून मी नेहमी विद्यापीठात यायचो, रोज सकाळ संध्याकाळी विद्यापीठात यायचो फिरायला. तर तिथं ललित मधून ही सगळे ओंकार, सुहास, ही सगळी मला भेटली. आणि मग ते म्हणले आम्ही इथे ललितला आहोत शेवटच्या वर्षाला. तर ते मग मी विचारलं कोण काय करतं. सुहास ड्रामा करत होता, तो म्हणलं मी लिहितो पण. ओंकार म्हणला मी म्युझिक करतोय. अजून काही कलाकार होते म्हणजे जे अभिनय करत होते. तर तिथं ना ओंकारने मला एक गाणं ऐकवलं, जे साज है तुझा. तर ते गाणं पूर्ण नव्हतं त्यावेळेस, तर ते गाणं त्यांनी फक्त हमिंग ऐकवलं. ते हमिंग मला एवढं आवडलं आणि मला त्याचा आवाज जास्त आवडला. पण आता तो संगीतकार तो गायक म्हणून तिथं शिकत होता, म्हणजे म्युझिक करत होता, पण त्याचा कल गायकीकडे होता. तो संगीतकार म्हणून स्वतःला असं म्हणजे तोपर्यंत त्याचाही काही विचार नव्हता. त्याला म्हणलं तुझा आवाज एवढा भारी ना, म्हणलं या पुढचा सिनेमा मी करतोय त्याच्यात तुझं आवाजात एक गाणं मी गाऊन घेईन 100%. असं ते आमचं बोलणं झालं. परत 8-10 दिवसांनी परत भेटलो आणि तो म्हणला सर मी काहीतरी केलंय. म्हणलं काय केलंय? तर त्यांनी एक गाणं केलं होतं, स्क्रॅच केलं होतं, ते ऐकवलं. म्हणलं कुणी कंपोज केलं? तर म्हणलं मीच केलं. मला भारी वाटलं. म्हणलं तू कंपोज करतोय का? तू म्हणलं हा करतोय. मग म्हणलं तू जे काल गाणं जे ऐकवलं होतं ना मला, ते गाणं कर. म्हणलं हे नको. मग ते साज त्यांनी 2-3 महिने पुढचं, सुहास मुंडे बीडचाच आहे, तर त्याने ते लिहिलं. ते गाणं एवढं अफलातून झालं. त्याची चाल तर ओंकारने आधीच बांधलेली होती, ती चाल आहे तशीच. आणि मग ती पुढे अजून 2-3 गाणी झाली. गाण्यावरती आम्ही 6-7 महिने काम करत होतो. अनेक बैठका व्हायच्या गाण्यावरती. नंतर हर्षिता बिराज त्यांनी 2 गाणी केली. हे गाण्यांवरती सतत आम्ही एक 4-6 महिने बैठका घेत होतो. पण गाणी चांगली असावी हा पहिल्यापासून, पहिल्याही सिनेमा खोडामधलंही गाणं खूप सुंदर होतं, तर तशा पद्धतीने गाणी असावी असा एक माझा हेतू होता. आणि गाण्यावरती मग 5-6 महिने काम केलं. मग प्री सुरू झाल्यावर ते बबनचं सहज झालं. जितका खोडामध्ये अडथळे होते तितके अडथळे बबनला नव्हते, कारण त्यावेळेस एक नाव होतं, वलय होतं आणि माणसंही उभी राहत होती. सहज तुम्हाला सहज ऍक्सेस होता, कोणी नाही म्हणलं नाही. इंडस्ट्रीतून पण सपोर्ट मिळत होता. बरोबर. की बा चल तू करतोय तर आम्ही आहोत, असं सगळेच म्हणजे असं काही अडलं नाही. जी म्हणजे जरी मी नौखा डिरेक्टर म्हणून पहिलाच सिनेमा केला होता, पण इंडस्ट्रीमधून सपोर्ट खूप मिळाला. एक नाव झालं होतं, एक नाव झालं होतं. पण त्याच्यामध्ये हे होतं की तो हिरो हिरोईन म्हणजे तुमचा आता विशेष सगळे ग्रामीण भागातले असतात, तुम्ही ते जगलाय, राहिलाय, शहराशी कनेक्ट आहात, म्हणून ते नेहमी येतंय. ते हिरो हिरोईन जे दाखवले आपण, म्हणजे जो काय नायक नायिका, त्याचं चिखलामध्ये तुमचं पोस्टरवरती पण दिसलं, ते गाणंही सुंदर झालं. मग ती कल्पना कशी काय सुचली तुम्हाला? आता बबनची गोष्ट जी आहे, गोष्ट म्हणजे तो एका तरुण शेतकऱ्याच्या मुलाचा तो संघर्ष आहे, ज्याला स्वतःचं पोझिशनिंग करायचंय गावात, असा तो एक हे आहे. म्हणजे गोष्ट काय बघा, आपल्याकडं हरित क्रांती झाली, तिथं धवल क्रांती झाली.
आणि धवल क्रांती झाल्यानंतर तिथंच औद्योगिक क्रांती झाली. म्हणजे औद्योगिक क्रांती झाली, त्याच्यात शेती गेली, सगळंच गेलं. म्हणजे हा जो हे जे फार मोठा संघर्ष आहे गावामध्ये, ही मोठी समस्या आहे. हे लोकांच्या लक्षात येत नाही की चांगली शेती होती, चांगली सुपीक जमीन होती, पाणी होतं, ते सगळं संपलं कारखानदारीमुळे. ते सगळं म्हणजे येत्या काही काळात तो जो पट्टा आहे म्हणजे दिसेल लोकांना की अरे सगळा नापीक झालाय किंवा हे झालाय. तर तिथल्या शेतकऱ्यांची समस्या फार मोठी आहे की मुळात शेतकरी हा कंपनीत 6 ते 10 किंवा 6 ते 5, 6 ते असं काम नाही करू शकत. कारण तो शेतकऱ्याचा पिंड नाहीये असं ठरलेल्या याच्यात काम करणं. तर ही सगळी मंडळी कारखान्यात कामाला लागली ना जमिनी गेल्यानंतर. यांनी करायचं काय? बरं, ज्यांच्यात थोड्याफार जमिनी राहिल्या होत्या त्यांनी स्वतःच काहीतरी अस्तित्व उभं करायचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्यावरती बेतलाय तो बबन सिनेमा. आणि हे सगळ्या गावाकडची समस्या आहे, सगळ्या शहरालगतच्या गावांची किंवा MIDC लगतच्या गावाची ही समस्या आहे. तर ही समस्या घेऊन सिनेमा केला. आणि म्हणजे त्याचा खूप अर्थ आहेत त्या चिखलात असले. मुळात शेतकरी हा कायम शेती मातीत ह्या खेळ झालेला असतो. तर काही झालं तरी तो चिखलात का होईना त्याचं तो मातीमध्ये प्रेम फुलवतो. बरोबर. तर परिस्थिती कशी असो, शेतकरी सहसा हरत नाही. कारण शेतकरी हा म्हणजे माझ्या हिशोबाने जगातला सगळ्यात शोषित प्राणी म्हणजे भारतीय शेतकरी आहे. तर त्याला काय भौगोलिक परिस्थिती त्याची ही असते, सामाजिक परिस्थितीच्या विरोधात असते आणि राजकीय परिस्थिती विरोधात असते, पण तरी तो टिकतो. कारण तो सर्जनशील आहे स्वतः. कारण तो दर 4 महिन्यांनी काहीतरी पेरतो, काहीतरी उगवतो आणि ते परत कापतो, परत 4 महिन्यांनी नवीन. ही नवनिर्मितीची जी साधना आहे ना, ती शेतकरी इतकी कोणी नाही करत चांगली. आणि त्या सगळ्या कल्चरमधून मी आलोय. तर तसा जो नायक आहे, तो जो उभं राहतोय, तर त्याचं प्रेम कसं आहे, मातीत असो चिखल असो, ते प्रेम फुलवणार, तो चांगलीच गोष्ट फुलवणार. म्हणून तो शेती मातीशी जो कनेक्शन आहे, त्यामुळे त्याचं पोस्टर आणि त्याचा सगळा अख्खं स्ट्रक्चर सिनेमाचं पाहिलं तर ते तसं आहे. लोकेशन छान होते. रणजित मानेने त्याचं फोटोग्राफी पण छान केली, सुंदर गाणी चांगली चालली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे एक म्हणजे प्रेक्षकांना मी सांगेल की त्याबरोबर एक बापाचं कॅरेक्टर तुम्ही त्यात केलं होतं, ते खूप म्हणजे भावलं, म्हणजे आपलं वाटलं. म्हणजे मी तर असे म्हणजे तुमच्यासारखा जो बाप आहे तो कॅरेक्टर दिसणारा तो माझ्या गावाकडे गल्लीबोळात पाहिलेला आहे, तो मला खूप अपील झाला. ते कसं काय तुम्ही म्हणजे लेखक दिग्दर्शक म्हणून भाऊची ओळख आहे, पण एक अभिनेता कुठेतरी पडद्यामागे राहिला तर तो पुढे आला, असं वाटतंय का तुम्हाला त्यातून? तसं होतं. म्हणजे आधी अभिनय करायचा ती खुमखुमी होती मलाही. अभिनयच करायचा असं नाही मला. मुळात आधी मला दिग्दर्शन करायचं, गोष्ट सांगायची. पण कॉलेजला असताना हौशी नाटकामधून मी काम केलं होतं. पण बबनमध्ये मला भूमिका अजिबात करायची नव्हती. म्हणजे मी काही ठरवलं नव्हतं. त्याच्यासाठी काही कलाकार होते, चांगले नामांकित कलाकार होते. फक्त ते तारखांचं आणि ते त्यावेळेस काही जुळलं नाही. तर मग पर्याय नव्हता. मग त्या भूमिकेला न्याय देणं असा कलाकार चटकन डोळ्यासमोर नव्हता. मग त्याचा ती व्यक्तिरेखा जी आहे ती माझ्या फार जवळची. ती व्यक्तिरेखा त्याचं कारण असं की बैजू पाटील म्हणजे माझा बाप. म्हणजे अख्खच्या अख्खं कॅरेक्टर ते मी आहे असं उतरवलंय बापाचं. तर ते असल्यामुळं ते माझ्या जवळच ना, रोजच मी बघत होतो. त्याची जी स्टाईल, बसण्याची, उठण्याची, दारू पिण्याची, शिव्या देणे, सगळं मी जवळून पाहिलंय. तर हे सगळं असल्यामुळे ते कनेक्शन जास्त होतं मला. मग मी विचार केला की आता जर कुणी नाही मिळत आहे तर बघूया ट्राय करून. आणि मग मी ती भूमिका केली आणि ती खरं सुंदर झाली. म्हणजे त्याच्या प्रतिक्रिया एवढ्या आल्या आमच्या गावात. म्हणजे माझे वडील 2003 मध्ये वारले, तर मी 12वी झालो वडील वारले. मग शेती जबाबदारी माझ्याकडे तशी आली. तर आमच्या अख्ख्या गावातली लोक, आमच्या सगळ्या पाहुणेरावळे भावकीतली लोक ती भूमिका बघून रडत होते बापाच्या आठवणीत. बरोबर. की आहे तसं ते कॅरेक्टर मी उतरवलं. म्हणजे मी काहीच केलं नाही. मी जसं कॅरेक्टर होतं तसं ते बैजू पाटील तसं उतरवलं. बरोबर. तुम्ही काय होतं की ग्रामीण सिनेमा, आता हल्ली काय होतं मल्टिप्लेक्स चित्रपट, चंदेरी दुनिया, तिकडे येणाऱ्या म्हणजे साऊथचे सिनेमे असतील, हिंदी असतील, बॉलिवूडचं अट्रॅक्शन, मग त्यात आपण हे आपले विषय म्हणजे आपल्या सगळ्यांचेच विषय, मी ग्रामीण भागात वाढलेलो आहे, तुमच्या विषयाला एक सामाजिक टच असतो, एक बांधिलकी असते, कुठेतरी एक त्याला आपलेपणा असतो. मग तुम्ही हे उतरताना विषय तेच निवडता, म्हणजे खोडा झाला, बबन झाला, पुन्हा TDM तुम्ही घेऊन आला. मग हे करताना धाडस कुठून येतं? किंवा मग तुम्ही असं स्पर्धा करता का दुसऱ्याशी की अरे हा सिनेमा एखादा मोठा येईल, त्यात माझा सिनेमा चालेल का, किंवा काय होईल, की मनात कुठेतरी भीती असते किंवा कॉन्फिडन्स, किंवा तुम्ही ह्याला कसं सामोरं जाता सगळ्या गोष्टी? आता विषय गावाकडचे असणं
म्हणजे त्याच्यात काही म्हणजे हे नाहीये, कारण माझी जी पार्श्वभूमी ती गावाकडची आहे. हम्म, हम्म, हम्म. म्हणून काय मी शहरातला सिनेमा करणार नाही असंही नाही. हा, बरोबर आहे. आता शहरी सिनेमा, गावाकडचा सिनेमा वेगळा, हे मुळात वर्गीकरण आहे, हे चुकीचं आहे. हम्म, हम्म. सिनेमा सिनेमा आहे. तर त्याची गोष्टीची पार्श्वभूमी गावाकडची असू शकते, एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी शहरातली असू शकते. म्हणजे शहरातली निम शहरातली असेल, पुण्यासारख्या मेट्रो शहरातली असेल किंवा मुंबईसारख्या शहरातली असेल, हे पार्श्वभूमीचा भाग आहे. हम्म, हम्म, हम्म. पण त्या माणसांच्या ज्या संवेदना आहेत त्या सारख्याच असतात. माणसांच्या ज्या माणूस म्हणून ज्या जगण्याच्या संवेदना आहेत त्या कुठेही गेल्या तरी सारख्या असतात. हम्म, हम्म. म्हणून म्हणून सिनेमाचं वर्गीकरण करणं चुकीचं आहे. ते पार्श्वभूमीमुळे तेवढं होऊ शकतं की एखादा सिनेमा हिट होऊ शकतो, एखादा सिनेमा कमी हिट होऊ शकतो, एवढंच होईल. व्यावसायिक त्याचं मूल्य एवढंच राहील, पण तो सिनेमाच आहे, ती कलाकृतीच आहे. बरोबर. परत आपल्याकडे जो एक भाग आहे ना, हा आर्ट सिनेमा, हा हा. व्यावसायिक सिनेमा, कमर्शियल सिनेमा, हे असं काही नाही. हम्म, हम्म, हम्म. सिनेमा हा सिनेमा आहे. एखादा सिनेमा खूप जास्त व्यवसाय करेल, एखादा सिनेमा कमी व्यवसाय करेल, म्हणून तो सिनेमा नाही का, तो सिनेमा आहे. तर हे आपण वर्गीकरण करणं फार चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं तर बघा, टायटॅनिक आपण सगळ्यांनी बघितलंय. हो, हो. आर्ट सिनेमा आहे का कमर्शियल सिनेमा आहे? तो करताना कलात्मक दृष्टीनेच केलेला आहे तसा. तो सिनेमा केलाय, हम्म, हम्म, हम्म. तो कलात्मक दृष्टीने. सिनेमातली कलात्मकता जपलीच पाहिजे, बरोबर. ते दिग्दर्शकाचं काम आहे. हम्म, हम्म, हम्म. ते त्याच्यात काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं काम आहे. हम्म. त्यातले कलात्मक दर्जा हा उच्चच ठेवला पाहिजे आणि बरोबर. त्या सिनेमाने उत्तम व्यवसाय केला पाहिजे. त्यामुळे ही सगळी मंडळी परत एकत्र येऊन दुसरा सिनेमा करतील, म्हणून कुणीतरी निर्माता उभा राहील. ही साधी कन्सेप्ट आहे. बरोबर. त्यामुळे ते वर्गीकरण करणं फार चुकीचं आहे. लोकांना सवय लागली, अरे हा आर्ट सिनेमा, तो कमर्शियल सिनेमा. हे म्हणजे माझ्या हिशोबाने लोकांचं म्हणणं असू शकतं, मला काही त्याला कोणाला विरोध करायचा नाही. सिनेमा सिनेमा आहे. जर टायटॅनिक कलात्मक सिनेमा नसता तर त्याला अकॅडमिक एवढे अवॉर्ड मिळाले असते का? आणि जर तो व्यावसायिक सिनेमा नसता तर हजारो कोटींचा व्यवसाय त्यांनी केला असता का? म्हणून सिनेमा म्हणून त्या कलाकृतीकडे बघितलं पाहिजे सगळ्या प्रेक्षकांनी. हम्म, हम्म, हम्म. हे सगळं साऊथकडे होतं. साऊथकडे ते वर्गीकरण करत बसत नाही, अरे हा कलात्मक सिनेमा आहे, हा व्यावसायिक सिनेमा आहे. तर सिनेमा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, ते कल्चर आहे. बरोबर. ते सगळे घरातले सगळे उठणार सुटणार सिनेमाला जाणार. आपल्याकडे उगाच काहीतरी अरे समांतर सिनेमा नामकन, हे असं काही नाही, हे करू नये वर्गीकरण, हम्म, हम्म. असं माझं मत आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की एखादा सिनेमा फेस्टिवलला चालतो, त्याला खूप पारितोषिकं मिळतात, पण तो कधी कधी हाऊसफुल गल्ला मिळवत नाही, हाऊसफुल गल्ला मिळालेल्या पारितोषिकं मिळत नाही, तर तो OTT-ला किंवा चॅनलवर जात नाही. हे वर्गीकरण बऱ्याच वेळा लोक करतात. म्हणजे आता कसं होतं, शेतकरी जसं आता शेतकरी तुम्ही मी आपण काय काम करतो, आपण प्रोडक्ट निर्माण करायचं काम करतो. तो चालेल नाही, ते बाकीचे दलाल बिलाल इतर गोष्टी किंवा इतर गोष्टी ठरवतात, ते होतं ते आपोआप. मग ह्याचं कधी एखादा निर्माता मिळताना किंवा तुम्ही एखादी स्क्रिप्ट घेऊन जाताना कधी अडचण येते का, की विषय आपला असा आहे, तो मनापासून मांडलेला असतो, मग त्यांचं म्हणणं कधी इंटरफिअर होतात का, नाही असं झालं पाहिजे वगैरे? निर्माता म्हणून त्यांची व्यावसायिक गणित पक्की असतात. आता मी काय फार निर्माता म्हणून खाडानंतर लोकांना जास्त भेटलो नाही निर्माता हे करण्यासाठी म्हणून असं. पण निर्माता म्हणून त्यांची व्यावसायिक गणित पक्की असतात. म्हणजे त्याच्यात तो वेगळा मसाला पाहिजे, हे ठीक आहे ना. हे सगळ्या निर्मात्यांचं ध्येय असतात आणि का नसावं. जर तो एवढी मेहनत करून सिनेमा करणार आहे तर त्या सिनेमाने करोडो रुपये कमवावे, हे त्याचं हे असणं हे साहजिक आहे. पण हे दिग्दर्शकाचं काम आहे की त्यातली व्यावसायिक कलात्मकता जपत तो सिनेमा व्यावसायिक दृष्ट्या चांगला करायचा. हे दिग्दर्शकाचं आणि त्या सगळ्या टीमचं काम आहे. हे त्यांनी केलं पाहिजे. आता साधं जर याचं उत्तम उदाहरण, आपण दोघे शेतकरी, याचं आपल्याकडचं एखादा डाळिंब उत्पादन, डाळिंब आहे का नाही, डाळिंब आहे, पण तो एखादा दुबईला एक्सपोर्ट करतो, एखादा पुण्याला. डाळिंब आहे का नाही, तिकडे जास्त भाव मिळतो, तिकडे कमी. आठवड्या बाजारात बी जाईल, आठवड्या बाजारात बी जाईल. मग तो सिनेमा काय कसा बनतोय, त्याचं मार्केटिंग कसं होत आहे, त्याच्यानुसार त्याचा व्यावसायिक दर्जा ठरतो. बरोबर असं आहे. आता याच्यानंतर तुम्ही TDM सिनेमा केल्यानंतर TDM हे नाव कसं काय तुम्ही ठेवलं, किंवा त्याची काय गोष्ट आहे? TDM म्हणजे TDM ही एक फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. त्याचं सगळं श्रेय आहे इंदुरीकर महाराज देशमुखांचं, त्या नावाचं. तर जेव्हा इंदुरीकर महाराज, त्यांचा एक सुरुवात झाली होती 2002-03, त्यावेळेस मी 12वीला होतो, 11वी-12वीला, आणि त्यांच्या कीर्तनांचा खूप प्रभाव माझ्यावरती आहे. म्हणजे ते माहित नाही, घरात एक आध्यात्मिक वातावरण असल्यामुळं कीर्तन आणि हे सगळं ते लहानपणापासून ते आहेच याच्यात. पण ते इंदुरीकर महाराजांचा एवढा प्रभाव का, तर ती त्यांची जी सांगण्याची शैली आहे, त्यांची जी हे आहे, त्या शैलीमध्ये सगळे अख्खा महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो. तर त्यांनी ती फेज आणली होती त्यावेळेस. कारण गावाकडे कसं झालं, 92-93 किंवा 90च्या याच्यामध्ये
ट्रॅक्टर आला गावाकडे पहिल्यांदा. आणि त्याच्या आधी होता, पण ट्रॅक्टर 90-95 मध्ये खूप जास्त दिसायला लागला. बरोबर. घरापुढे एखादा ट्रॅक्टर, गावात एक किंवा कमी दिसायचा. कधी त्याच्या आधी गावातच एखादा ट्रॅक्टर असायचा. मग नंतर तो हळूहळू घराघरात दिसायला लागला. आणि त्यावेळेस 95 ते 2000 हा जो काळ आहे ना, बहुसंख्य घरामध्ये ट्रॅक्टर दिसायला लागले. कारण सोसायट्या ज्या आल्या गावामध्ये, सहकारी सोसायट्या, सहकारी पतपेढ्या, तर त्यांनी ट्रॅक्टरसाठी खूप कर्ज योजना दिली. आणि मग शेतकऱ्यांनी जो सपाटाच लावला, तर दारात ट्रॅक्टर असणं हे प्रतिष्ठित बागायतदाराचं लक्षण, वैभव आहे चांगलं. हा, म्हणजे बागायतदार, मोठा बागायतदार म्हणून त्याच्याकडे बघायचे. तर हे सगळं सुरू असताना त्यावेळेस ट्रॅक्टर चालवायला कोणी नाही म्हणून बऱ्याच लोकांनी 5वीतून 6वीतून 7वीतून शाळा सोडल्या. माझे काही मित्र होते ते की शाळा सोडून आमच्या घरी ट्रॅक्टर घेतला, चालवायलाच कोणी नाही, मग ट्रॅक्टर. तर ही सगळी ही होती त्यावेळेस. ही सगळी मंडळी ट्रॅक्टर चालक झाली. मग ही पदवी दिली इंदुरीकर महाराजांनी त्यांना, की मग काय करतोय पोऱ्या, तर तो TDM आहे. TDM म्हणजे काय, ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. ही डिग्री त्यांनी सगळ्या तरुणांना त्यावेळेस बहाल केली. त्यामुळे ते नाव फार इंटरेस्टिंग होतं, सिनेमाही फार इंटरेस्टिंग झाला. तर ते ह्या सगळ्या याच्यामध्ये नावाचं श्रेय त्यांचं आहे. बरोबर. आणि मग ती कथा परत ती शेतकरी कुटुंब, तो सोसायटी, त्यातलं राजकारण, मार्केट, ही सगळी ती गोष्ट. आणि 95 म्हणजे आपल्या सगळ्यांचाच तो 92-93 म्हणजे सगळ्यांच्याच याच्यातला काळ आहे. नॉस्टॅल्जिया आहे तो, की आपण सगळ्यांनी तो अनुभवलाय. ते सगळी लोकांना ते वातावरण भारी वाटलं. बऱ्याच वेळा काय होतं, सिनेमा तिन्ही सिनेमे तुमचे मी पाहिलेत, मी अनुभवलेत. म्हणजे एखादी व्यवस्था असते नाही का, आपण जीवनमान जगतो. पूर्वीच्या काळी राजा महाराजे, मग त्यांची रयत, आता शासन व्यवस्था. पण व्यवस्थेने कुठेतरी त्याला दाबले, ओरबाडले, कुठेतरी संकटात आणले. म्हणजे असं दिसतं नेहमी याच्यामध्ये. त्याच्या विरोधी तुम्ही नेहमी आवाज उठवता असं मला दिसतं प्रत्येक याच्यामध्ये. TDMची गोष्ट तीच होती. आणि ऍक्च्युली सिनेमा सुंदर झाला, पण रिलीज होताना किंवा त्याच्या गोष्टी अडचणी बऱ्याच आल्या. लोकांनी प्रेम दिलं पण तो पोचला नाही, बऱ्याच अडचणी झाल्या. त्याच्याविषयी काय अडचण वेगळी होती ती, ठीक आहे. पण सिनेमात एक संघर्ष असतोच. बरोबर. आणि सिनेमातला नायक कायम संघर्ष करणारा असतो, कारण तो हिरो असतो. आणि तो आपल्या प्रत्येकाचा एक आदर्श असतो, सामान्याचा एक आवाज असतो. तर हे सगळ्या सिनेमामधून असतं. आपण जेव्हा अनिल कपूरचे हिंदी सिनेमे बघितले, मराठी सिनेमे, तर तसंच होतं ते, तसंच आहे. आणि जगभरच्या सिनेमामध्ये सिनेमाचा नायक हा काहीतरी वेगळा विचार मांडणारा किंवा त्या सगळ्या संकटावर मात करून काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारा असतो. ही सगळी एक बेसिक कन्सेप्ट आहे ती सगळी. मग ते सगळ्या याच्याचा विचार करून आपण माझा नायक साकारताना किंवा लिहिताना तर तो विचार करतो की नायकाने नायकासारखं काहीतरी घडवलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि तो मग सर्वसामान्यांच्या तो अस्मितेचा भाग होतो. आता भाऊ, हैदराबाद कस्टडी म्हणजे हे टायटलच खूप कॅची आहे. त्याचं शूटिंग पण बऱ्यापैकी झालेलं आहे. आता नवीन पण आपण सुरू करताय. तर ह्या सिनेमाचं नक्की काय चालू आहे आता, मी शूटिंग किंवा काय, कसा प्रवास? त्याचं शूटिंग आता थोडं राहिले, काही एक शेड्यूल राहिले. तर ते बराच काळ त्याच्यात खरं तर गेला. आता एक गाणं आणि काही हे राहिले थोडंसं, तर तो लवकरच आता पूर्ण होऊन जाईल. आणि मे-जून मध्ये तो सिनेमा रिलीज होईल. आणि त्यानंतर मध्ये तुम्ही मधल्या काळात फकीराचं पण अनाउन्सिंग केलं. तुम्ही म्हणाला की अण्णाभाऊ साठेची कादंबरी तुम्ही खूप लहानपणी वाचली होती. म्हणजे त्या सगळ्या साहित्याचा म्हणजे ऍक्च्युली तुमच्या सगळ्या विषयांवरती परिणाम किंवा एक प्रभाव तुमचा दिसतो त्या सगळ्या सिनेमावर. तर फकीराची गोष्ट म्हणजे काय वाटलं तुम्हाला की त्याच्यावर एक सिनेमा केला पाहिजे? फकीरा म्हणजे मी 8वीला असताना फकीरा वाचली पहिल्यांदा, 7वीला असताना. मग त्याच्या आधी शंकर पाटलांचं एक पुस्तक वाचलं होतं, शंकर पाटलांच्या कथा. आणि मग ते ग्रामीण त्यांची शैली असल्यामुळे मला ते भारी वाटलं. मग अण्णाभाऊ साठेंची ही फकीरा माझ्या हातात आली आणि मग ती वाचली. त्यावेळेस फकीराला प्रस्तावना वि. स. खांडेकरांची आहे आणि त्यांनी प्रस्तावनेतच असं एवढं भारी लिहिलंय. तेव्हाच ते असं चित्रपट साकारतोय, दिसतोय असं समोर, असं ती प्रस्तावनेत खांडेकर म्हणतात. तर हे वाचल्यानंतर म्हणजे इतका परिणाम, म्हणजे कादंबरीचा परिणाम माझ्यावर पहिल्यांदा खूप झाला. तोपर्यंत मला माहित नव्हतं मी सिनेमात येईल. म्हणजे 8वीला 9वीला परत 9वीला वाचली, 10वीला वाचली. 10वी झाल्यानंतर जेव्हा मी सिनेमा करणार हे ठरवलं, तेव्हा फकीरावर सिनेमा करायचं हे मी ठरवलं होतं. म्हणजे ती इतका गारुड त्या कादंबरीचं माझ्यावरती आहे. मग त्याच्यानंतर माझा पहिला सिनेमा पुढे असा रखडत गेला, हे झालं, ते सगळं सुरू होतं. पण मी पहिला सिनेमा झाला आणि त्याचे राईट्स मी त्या कादंबरीचे घेतले तेव्हाच, कारण ती माझ्या डोक्यात पहिल्यापासून ती कादंबरी घोळत होती आणि तो खूप जवळचा विषय. मग तो अनाऊन्स मी आता मागच्या वर्षी अनाऊन्स केला आणि त्याच्यावरती आता काम सुरू आहे. तोही लवकरच हे होईल. आपण सगळेच असू त्याच्यामध्ये, सगळे मिळूनच करणार आहोत सिनेमा, कारण ती कादंबरी अख्ख्या महाराष्ट्राची आहे.
बरोबर आहे. अख्खा महाराष्ट्र त्यावर प्रेम करतोय आणि त्या कादंबरीचे एवढे ट्रान्सलेशन झाले जागतिक काही भाषांमध्ये झाले, तर खूप वाचक मोठा आहे त्या कादंबरीचा आणि त्या सगळ्यांनाच फकीरा वेगळ्या माध्यमात म्हणजे सिनेमातून बघायचा आहे. नक्की नक्की. तर ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हो, हो, किती नक्की. चांगलं आपण पेलवतोय त्या नाही, आम्ही आमच्या कला भ्रमंतीकडनंही शुभेच्छा आहेत, म्हणजे माझ्याकडनं होती शुभेच्छा आहेत. धन्यवाद. दुसरी गोष्ट भाऊ अशी होती की मध्ये म्हणजे मराठी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जे मोठं नाव आहे महेश मांजरेकर, त्यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावरती सांगितलं होतं की की म्हणजे भरपूर, म्हणजे त्यांना जर समजा काही भरपूर पैसे मिळाले किंवा तुम्ही जर सिनेमा काढायचा झाला तर कुठल्या दिग्दर्शकाला तुम्ही घ्याल किंवा काय तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय, त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं की मला भाऊ कराडेंना मी घेईल आणि एक चांगला सिनेमा करेल, कारण तो एक उत्तम दिग्दर्शक आहे, त्याला ज्ञान आहे समाजाचं किंवा कामाचं, एक कलाकृती तो सुंदर करेल. मग ह्याच्यावरती नक्की तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे इतका प्रवास तुमचा झाल्यानंतर? म्हणजे मला खरं तर महेश सरांचं ते बोलणं ऐकल्यावर मी पाहिला तो व्हिडिओ आणि ते मला खूप, म्हणजे मला असं वाटलं की यार पहिल्यांदा चला कोणीतरी एक दखल घेतली. नाही मायानं कुणीतरी हात फिरवतोय बरोबर, पाठीवरून, बरोबर. हा. काम आपलं चांगलं झालंय. नाही, मुळात महेश सरांची व्हिजन खूप मोठी आहे. हो, हो. म्हणजे अजूनही मला ते भारी का वाटतात, ग्रेट का वाटतात की आता त्यांचं वय आपल्यापेक्षा जास्त आहे, हा, हा. पण ते सिनेमासाठी अजून झटतायत की बरोबर. त्यांना सिनेमा, मराठी सिनेमा मोठा करायचा हे स्वप्न त्यांचं आहे. बरोबर. आणि आम्ही बऱ्याचदा भेटलो, फकीरावर चर्चा केली, तर आमचं म्हणजे सुरू पण आहे काम की आता करायचंय ते सगळ्या ह्याच्यात. तर हे सगळं असताना बी एवढा मोठा माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे याचा मला खूप आनंद झाला. बरोबर. आणि आता म्हणजे ज्या गोष्टी अजून पुढे घडतील तर निश्चितपणे त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावरती तो सार्थ मी करेन की असं मला वाटतंय. कारण त्यांनी खूप विश्वासाने मला काही गोष्टी सांगितल्या आणि कशा पद्धतीने सिनेमा केला पाहिजे, कशा पद्धतीने मार्केटिंग झालं पाहिजे हे सगळं, आणि तो एक म्हणजे मोठा हात डोक्यावरती आहे असं मी बरोबर आहे. म्हणेन. नाही, तर नक्कीच तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स अजून तुमचा वाढला असं मी म्हणेन, किंवा जबाबदारी पण आली तेवढी. शेवटी एखाद्या मोठ्या माणसाने सांगणं, मग तेवढी आपली जबाबदारी डबल वाढते. तर आता भाऊ बरेच सिनेमे, आता साऊथचं सिनेमे म्हणजे आहे ते आपल्याच भारतातलाच भाग आहे, ते काही वेगळी इंडस्ट्री नाहीये, पण त्यांचे कल्चरला धरून जसे सिनेमे येतात तसे तुमचं एक महाराष्ट्राच्या कल्चरला धरून, मातीशी धरून त्या तुमची गाणी असतील, वाद्य असतील, ते तसंच होतंय. मग असं वाटतं का की मराठी नंतर एखादा साऊथचा सिनेमा तुम्हाला जर करायला मिळाला तर तुम्ही कुठला विषय घ्याल, किंवा काय पुढे काय तसं स्वप्न आहेत का, किंवा कशी आहे पुढची गोष्ट? नाही, स्वप्न म्हणजे खूप असतात माणसाचे, असं हे नाही, हा. पण मुळात जसं साऊथ त्यांचं कल्चर खूप जोपासलं, बरोबर. संस्कृती त्यांनी ती जोपासली, पडद्यावर मोठी केली. हम्म. आणि म्हणजे मलाही तो आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा अभिमान आहे. मलाही वाटतं की आपली संस्कृती जी आहे ती मोठीच आहे, महानच आहे, ती अजून महान व्हावी. बरोबर. तर त्यासाठी पहिला प्रयत्न तर माझं प्राधान्य पहिलं मराठी सिनेमा आहे. नंतर जर मला कोणी तशी वेगळा सिनेमा कर म्हणलं तर वेगळाही करीन, पण आपल्या मातीशी जुळलेला जो सिनेमा आहे त्याच्यावरती माझं जास्त प्रेम आहे. नक्की नक्की नक्की. आणि बऱ्याच आता होतं चित्रपट चालत नाही, बऱ्याच गोष्टी असतात, त्याला एक जबाबदारी एक नसतो, म्हणजे नेहमीच आता ओरड असते, पिक्चर नाही चालत, काय केलं पाहिजे तुम्ही एवढं, म्हणजे आपण सगळेच एवढं कष्ट करतो, वर्ष 2-2 वर्ष, सिनेमा 8 दिवसात 2 दिवसात कळतं रिझल्ट काय आहे. मग ह्याच्याबद्दल आपले प्रेक्षक असतील किंवा तंत्रज्ञ असतील, एक सहज जाता जाता तुम्ही काय सांगू शकाल? सिनेमा चालत नाही म्हणजे याचं मुख्य कारण ते सगळं काम किंवा ते जे हे आहे ते मेकरचं काम आहे. तुम्ही सगळ्या मेकर्सने हे लक्षात घेतलं पाहिजे, आधी आपली कलाकृती चांगली केली पाहिजे, त्यात मी आहे. बरोबर. म्हणजे आपण काही जरी केलं ना उगाच प्रेक्षकांनी असं ते होणार नाही. मग आपण चांगला सिनेमा आधी चांगला बनवावा लागेल, त्याचं मार्केटिंग चांगलं करावं लागेल, मग प्रेक्षक तयार आहे ना, प्रेक्षक कधीही तयार आहेत. म्हणजे माझा अनुभव आहे, आपण जे चांगल्या सिनेमाला, आता क्रांतिज्योती म्हणून खूप चांगला सिनेमा आला आणि खूप गाजतोय आणि लोकांनी डोक्यावर घेतला की सिनेमा चांगला केला. त्याचं कारण काय, चांगलं द्या. म्हणजे आपल्याकडे म्हणे बाजारात कसं राहतं, ज्याचा माल चांगला त्याला गिराईक. बरोबर आहे. तसं आहे साऊथकडे कसं होतं की तिकडे सातत्य आहे ना सिनेमात, म्हणजे वर्षाला 10-12 सिनेमे हिट होतात, मग ते नुसती हिट होत नाही तर 100-200 कोटीच्या पुढे जातात, त्यामुळे त्याची चर्चा होते. तर आपल्याकडे काय आहे ना, आपल्याकडे वर्षातून एखादा सिनेमा तो जास्त धंदा करतो. तर हा जो प्रवाह आहे, हा फ्लो जो आहे ना तो वाढला पाहिजे. म्हणजे वर्षाला 10-12 सिनेमांनी मोठे सिनेमे झाले पाहिजे, त्यांनी मोठा गल्ला केला पाहिजे, मग छोटे मोठे सिनेमे चांगली त्यांची हे जो आहे तो व्यवसाय करतात. आणि प्रेक्षकांना काय चांगले सिनेमे येत आहेत असं कळलं ना तर प्रेक्षकांची परत रांग वाढेल. म्हणजे खूप सगळे सिनेमे आता मधल्या काळात मराठीच काय हिंदी पण सिनेमा चालत नव्हता, हे सगळीकडेच होतं. पण आता काही सिनेमे आले, जसं धुरंधर आला, धुरंधरनी तर काय
रेकॉर्ड केला. बरोबर. म्हणजे किती वेळा मी स्वतः 5 वेळा सिनेमा पाहिला. तर असे खूप लोकांनी पाहिला, परत परत पाहिला. तर हे कारण काय, हे काय झालं की सिनेमा चांगला आला तर लोक येणार. लोकांना सिनेमा पडद्यावर बघायचा आहे. म्हणजे ते जे ग्रँजर आहे, म्हणजे कसं आहे की थिएटरचा जो ऑडियन्स आहे ना, थिएटरचा ऑडियन्स काही टक्के थिएटर, म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर 25% ऑडियन्स हा थिएटरचा आहे. त्याच्यानंतर टीव्हीचा जो ऑडियन्स आहे तो टीव्हीचा आहे. आता ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, तर ओटीटीचा ऑडियन्स तो ओटीटीचा आहे. काही लोक अशी आहेत की ते कधी सिनेमा बघतच नाही, म्हणजे ओटीटी बघत नाही, टीव्हीला बघत नाही, थिएटरला बघत नाही. तर याचा ठरलेला ऑडियन्स येतो, तेवढा ऑडियन्स थिएटरला येणार. चांगली गोष्ट असेल तर ते येणार. परत तो आवडलेला सिनेमा परत ते टीव्हीवर पण बघतील आणि ओटीटीवर पण पाहतात. बघतोच ना, आपण बघतो 4-4 वेळा, 5-5 वेळा. तर ते हे लोकांसाठी चांगलं दिलं ना तर येणार आहे. ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. म्हणजे दिग्दर्शकांची आहे, लेखकांची आहे, सगळ्या आर्ट डिरेक्टरची आहे, तंत्रज्ञांची आहे. आपापलं काम आपण प्रामाणिकपणे केलं आणि चांगला सिनेमा केला तर लोक आपल्याकडे निश्चितपणे येतील. नक्की नक्की नक्की. खूप छान गप्पा झाल्या आज. आणि भाऊराव कराडे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, राष्ट्रीय पारितोषिक, बरेचसे सिनेमे, हिट सिनेमे, गाणी, सुंदर कथा लोकांना माहिती नसते. एवढी मुलाखत यातून आमच्या नवीन प्रेक्षक असतील किंवा नवीन नवोदित कलाकार, तंत्रज्ञ असतील, त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमचं मनापासून धन्यवाद भाऊ. तुम्ही आलात Thank you. आणि आम्हाला Thank you. चांगलं मार्गदर्शन केलं, थँक्यू. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.